नमस्कार. सानी कलारंग, नीना बेगमपुरे. नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांचे गुडघे दुखतात आणि इथे जांघेत दुखतं, सायटिकेचा त्रास, तर त्याच्यावर एक नवीन प्रभावी उपचार सांगणार आहे. आणि हा उपचार आपल्याला एक छान म्हणतात ना, तुमच्या दुखण्यापासून तुम्हाला सुटका करून देणारा असं आहे. तर उलटं चालणं. तर उलटं चालणं म्हणजे फक्तच पटापटा पावलं चालायची नाही, तर उलटं कसं चालायचं, शास्त्रोक्त पद्धतीने कसं चालायचं, त्याचबरोबर तुमची विचारांची दिशा कशी असली पाहिजे, श्वासाची, हे मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आपण काय करतो, लहानपणापासून आपल्याला सतत मनावर बिंबवलेलं असतं, पुढं जायचं आहे, तुला पुढं जायचं आहे. आणि पुढं जायच्या ह्याच्यामध्ये आपण सतत आपली जी शरीराची गती असते ती पुढे असते. सकाळी उठलं नाही की आपण मोबाईल बघतो. बाकीचे जे असतात ते लॅपटॉपचं काम, त्यांचं म्हणजे जे नोकरीत असतं लॅपटॉप असतो. आपलं स्वयंपाकाचं काम जे असतं ते सतत असं पुढं असतं आपले. त्यामुळे काय होतं, आपल्या शरीराचे इकडचे जे स्नायू आहेत ते हे होतात, सतत वापरल्याने त्या स्नायूंची झीज होते. आपण हे सतत असं अशी ॲक्शन होते, असं कणिक मळणं म्हणा, भाजी चिरणं जी आहे, तर ही अशीच ॲक्शन सतत होत असते. तेव्हा किंवा चालणं, तुम्ही सरळ जेव्हा चालता तेव्हा तुमच्या गुडघ्यांवर प्रेशर येतं आणि मग गुडघे दुखायला लागतात. किंवा इथली जी नस दबलेली असते मग ती सुद्धा आणखीन दबत जाते, दुखत जातं. तर ह्या सगळ्यातनं आपल्याला सुटका करून घ्यायची आहे. तर आपण आज बरोबर उलटी प्रक्रिया करणार आहोत की जेणेकरून आपल्याला या सगळ्या दुखण्यातनं एकदम रिलीफ मिळेल. तर उलटे चालण्याचे अतिशय खूप फायदे आहेत. तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप कसे फायदे आहेत ते सांगते. तत्पूर्वी एक गोष्ट सांगते तुम्हाला की जपानमध्ये ओकिनावा म्हणून एक बेट आहे. तर त्या ह्याच्यामध्ये तिथले लोक दीर्घायू आणि निरोगी आहेत. तर सगळ्या जगाचं त्याच्याकडे लक्ष गेलं की इथली लोक एवढी निरोगी आणि दीर्घायू कशी आहेत. तेव्हा काही शास्त्रज्ञांची टीम तिकडे गेली आणि त्यांच्या लक्षात आलं की तिथले लोक आपल्या पुढे पण जात असतातच. जपान तर बरंच क्रांती केलेलं आहे, तर पुढे तर जाताच, पण तेवढेच ते मागच्या बाजूला पण शरीराची हालचाल करत असतात. रिव्हर्स चालतात, मागे चालण्यामुळे अनेक फायदे होतात, हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. तर आपण सुद्धा हे फायदे बघूया की काय बरं होतात हे फायदे. तर आता सतत अशा आपल्या पुढच्या क्रियांमुळे आपले हे जे मागचे स्नायू, मागचे हाडं असतात, तर त्यांना काही कामच नसल्यामुळे ते म्हणतात ना, असे मृतावस्थेत होतात. आणि इथले स्नायू या साईडचे असे पुढच्या भागातले स्नायू किंवा हाडं हे झिजतात. तर आपल्याला दोन्ही ह्याचा बॅलन्स करायचा आहे. तर आपल्याला मागचे पण स्नायू वापरायचे आहे, हाडं वापरायचे, म्हणजे आपले जे जॉईंट्स आहेत ते पण वापरायचे आहेत. आणि त्यांनी आपलं शरीर कसं निरोगी होईल ते बघूया. तर उलटं चालण्याचे 3 महत्त्वाचे फायदे आहेत. एकतर तुमची जी गुडघेदुखी आहे, तुम्ही सतत पुढे जात असता, तर मागे चालल्यामुळे गुडघ्यावर ताण न येता गुडघ्याच्या मागच्या बाजूच्या स्नायूंवर ताण येतो. किंवा आपले इथले जे खुब्यातलं हे आहे, स्नायू आहेत, हाड आहे, त्याच्यावर ताण येतो आणि हळूहळू तुमचं जे समोरच्या बाजूचं जे दुखणं आहे ते कमी होतं. दुसरा एक फायदा म्हणजे काय, तर तुमचा मेंदू अतिशय तल्लख होतो. काही ठराविक वयानंतर विस्मरण होत असतं, तर हे विस्मरण कमी होतो. मेंदू जो आहे अधिक सक्रियतेने काम करू लागतो. मेंदूमध्ये इतकी सुधारणा होते की तुमच्या मेंदूचे सगळे कसं असतं माहिती आहे का, की आपण एखादा भाग वापरला नाही तर तो जाम होऊन जातो, गंजतो. म्हणजे एखादं बघा यंत्रसुद्धा असतं, यंत्रसुद्धा एखादं आपण जर वापरलं नाही तर तिथे गंज जाळतो. तसंच या आपल्या शरीराचं पण आहे. आपल्या शरीरामध्ये इतकं सेल्फ हिलिंग टेक्निक आहे. आपण ह्या टेक्निकचा वापर केला पाहिजे आणि आपलं शरीर आपल्या छोट्या छोट्या या क्रियांनी आपण आपल्या शरीराला संतुलित ठेवलं पाहिजे. अजून एक तुम्हाला उदाहरण सांगते की आपण दार आपलं जे मेन डोअर असतं ते सतत एकाच दिशेने उघडतो. त्यामुळे त्याच्या ज्या बिजागिरी असतात त्या ठराविक सारख्या एकाच बाजूने उघडल्यामुळे त्या बिजागिरी सतत एकाच बाजूने झिजतात. हे जर दार दोन्ही बाजूनी जर असं उघडत राहिलं, बागेमध्ये असतं बघा बऱ्याच ठिकाणी की सगळ्या बाजूनी असं उघडतं, तर त्या बिजागऱ्या झिजत नाही.
तर हाच आपला नियम आपल्या शरीराला लागू होतो. तर आपला मी एक सांगितलं की आपल्या हे जे स्नायूंवर मागच्या बाजूला ताण येतो आणि जे पुढच्या बाजूला सतत हालचालींमुळे जे गुडघे दुखतात, जांग दुखते, खुबा दुखतो, हे कमी होतं, मेंदू सक्रिय होतो. आणि त्याचबरोबर अजून एक तिसरा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे आपलं जे योगशास्त्र आहे, योगशास्त्र आणि विज्ञान यांचा छान समन्वय या क्रियेमध्ये साधला जातो. कसं बरं? तर चालताना आपण अधिक सजगतेने चालतो. चालताना सजगतेने चालल्यामुळे आपल्या श्वासावर नियंत्रण येतं आणि आपला आपोआपच प्राणायाम, जे आपण अगदी बसून जे करतो प्राणायाम, तो आपोआप प्राणायाम होतो. आपल्या श्वासावर आपलं लक्ष केंद्रित होतं आणि आपल्या दीर्घ श्वसन ह्याच्यामध्ये सुरू होतं. आता हे कसं करायचं? काय आहे माहिती आहे का? कुठली गोष्ट करताना ही शास्त्रोक्त करा. मी परत एकदा सांगते, शास्त्रोक्त करा, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. नाहीतर काय होतं माहिती आहे, तुम्ही अर्धवट पटापट चाललात, असं करू नका. त्यांनी फायदा व्हायच्या ऐवजी नुकसानच होईल. तेव्हा तुम्ही पूर्ण माहिती ऐका की आपल्याला कसं चालायचं आहे. तर शांत, जिथे अडथळा नाही, सुरुवातीला तुमच्या अगदी परिचयातलीच जागा निवडा. तुमच्या सोसायटीतली परिचयातली, जिथे तुम्ही उलटं 10 पावलं चालू शकता, अशी जागा निवडा. तर तुम्ही अगदी सुरुवातीला एक शांतपणे मन स्थिर करा, एकदम शांतपणे. शरीर जे खूप असं आखडलेलं जे असतं ना, ते असं लूज सोडा. लूज सोडा आणि हळूहळू तुम्ही मागच्या बाजूने पावलं टाकायला चालू करा. यावेळेस तुम्ही पावलं टाकताना जे तुम्ही झपझप पावलं टाकता तसं न करता तुमच्या 2 पावलातलं अंतर हे कमी असलं पाहिजे आणि पूर्ण सजगतेने पावलं उचलत मागे यायचं. या उचलण्याबरोबरच तुमचा श्वाससुद्धा अगदी एक लयीत येतो. त्याचप्रमाणे तुमचा जो मेंदू आहे तो तुमच्या शरीराला एक छान सूचना देत असतो, चेतना देत असतो, ऊर्जा देत असतो. म्हणजे मेंदूसुद्धा अतिशय सगळ्या बाजूनी सक्रिय होतो आणि त्याचाही तुम्हाला अतिशय, मेंदू हा शेवटपर्यंत तल्लख राहतो. अगदी हा म्हातारपणात सुद्धा तल्लख राहतो. बरेच जण बघा खूप विसरतात, कुठे गेलो तर काय आठवत नाही वगैरे. तर ह्या सगळ्या क्रियांमुळे तुमचा मेंदू तरतरीत राहील आणि तुमचं विस्मरण कमी होईल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शास्त्रोक्तपणे करा आणि ह्याचबरोबर तुम्हाला किती फायदे होतात ते सांगते. आपलं तर मी तुम्हाला तर सांगितलं की हे दुखणं तर तुमचं कमी होईलच आहे, की गुडघ्याचं दुखणं किंवा इथलं जांघेतलं आहे, सायटिका आहे, कंबरदुखी आहे, पाठदुखी आहे, या सगळ्या हालचालींमुळे तुमची पाठदुखी, कंबरदुखी, सायटिका, गुडघेदुखी, पिंढऱ्या, हे सगळं दुखायचं कमी होतं हळूहळू. अगदी हे दुखणं निघूनच जातं. तसंच रक्तदाब, हृदय धडधडतं किंवा पाल्पिटेशन म्हणतात ना, हृदयात असं एक दडपण येतं, पाल्पिटेशन होत राहतं, ते सुद्धा कमी होतं. तर अशा सगळ्या ह्याचा इतका जर फायदा असेल तर रोज तुम्ही तुमच्यासाठी एक 10 पावलं सुरुवातीला तरी अशी उलटी चालण्याची प्रॅक्टिस करा. बघा तुम्हाला खूप फरक जाणवेल आहे. आणि मग थोडे नंतर हळूहळू ही क्रिया वाढवा आणि मग तुम्हाला बघेल तुमच्या शरीरातला जो आत्मविश्वास वाढेल आहे, गुडघेदुखी कमी होईल आहे. तर हे करून बघा आणि मला काय तुम्हाला बदल जाणवले हे नक्की कळवा. मी तुमच्या कॉमेंटची वाट बघते आहे. तर आणि हो, कोणी केलं तरी चालतो, असं काही नाही की ठराविक ज्येष्ठांनीच केलं पाहिजे. तर अगदी मुलांना सुद्धा तुम्ही आत्तापासून सवय लावा की त्यांना मोठं झाल्यावर याचा त्रास होणार नाही. जे तरुण मुलं आहे, नोकरी करताय, त्यांचं तर दिवसभर लॅपटॉपवर बसून हे समोरचाच भाग असा अति झिजतो. तर त्यांना सुद्धा हा व्यायाम करायला सांगा की जेणेकरून त्यांचा जो मेंदू आहे तो अगदी मागची बाजूसुद्धा मेंदूची अतिशय तल्लख राहील, सक्रिय राहील. त्यांना जो असा थकवा येतो, म्हणतात ना मेंटल थकवा, मेंटल फटिक म्हणतात, तर तो येणार नाही. तर हे सगळे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा व्यायाम करू शकतो. ह्याच्याबरोबर प्राणायाम पण होतो. असे अनेक फायदे होतात. नक्की करा आणि मला कॉमेंट्समध्ये लिहून कळवा की तुम्हाला काय वाटतं. सातत्याने करा बरं का, नक्की तुमची गुडघेदुखी नक्की कमी होईल. मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.